नमस्कार. दिनांक 12 एप्रिल. कथेचं शीर्षक आहे, ही भाकरी पचेल काय. सिद्धनकेरीचे गुरु सिद्धप्पा जंगमांचे मठाधीश होते. तरीही ते महाराजांच्या दर्शनास आले. ते दिव्य दर्शन होताच गुरु सिद्धप्पा देहभान रहित झाले. महाराजांनी एका धनगराजवळील भाकरी घेऊन ती गुरु सिद्धप्पांना खाऊ घातली. त्यासर्शी मठ, मठाची श्रीमंती, अधिकार, सत्ता, शिष्यगण या सगळ्यातील फोलपणा कळून गुरु सिद्धप्पा ब्रह्मज्ञानी झाले. खरे जंगम, खरे अवधूत झाले. सरळ अर्थाने ही लीला समजण्यास साधी सोपी असली तरी त्यात दडलेल्या काही गोष्टी विशेष आहेत. 1. सिद्धप्पांचा जन्म महाराजांच्या आशीर्वादाने झाला होता. 2. ते तरुण वयातच मठाधीश झाले होते. 3. मठाचे उत्पन्न फार मोठे, मान सन्मान, सत्ता, अधिकार, शिष्यगणही अपार असूनही ते उन्मत्त नव्हते. उलट ते मनातून अस्वस्थच होते. म्हणून तर ते महाराजांच्या भेटीस आले होते. 4. महाराजांच्या दर्शनाने त्यांना खरी शांती लाभली. देहपान हरपले. मठाची श्रीमंती, सत्ता, अधिकार कसपटा समान वाटू लागला, इत्यादी इत्यादी. या कथेला पारिमार्थिक बाजूही आहे. गुरु सिद्धप्पा हा एक योगभ्रष्ट जीव आहे. बरेच लोक योगभ्रष्ट याचा चुकीचा अर्थ लावतात. योगभ्रष्ट होणे म्हणजे नैतिक अधःपतन मुळीच नसते. योग याचा अर्थ स्वतःची आत्मिक उन्नती साधणे असा आहे. ही उन्नती साधण्यासाठी यम नियमांचा आणि साधन चतुष्ट्याचा अभ्यास करावा लागतो. एखाद्या 2-4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा व पदवी मिळवावी इतका साधा सोपा आणि झटपट होणारा हा अभ्यास नसतो. जन्मजन्मांतरी चालणारा हा अभ्यास योगी सातत्याने आणि निष्ठेने करीत असतात. प्रत्येक जन्मात वरची श्रेणी ते साध्य करीत असतात हे खरे, परंतु प्रत्येक जन्माचा कालावधी पूर्ण झाला की त्यांना देह सोडावाच लागतो. त्यामुळे योग साधना तेथेच खंडित होते. हे योग साधन खंडित होणे म्हणजे योगभ्रष्ट होणे होय. पुढील जन्मात नव्या देहात ती साधना पुढेच चालू राहते. पूर्वजन्मातील उपासना वाया जात नाही. महाराज मंगळवेढ्यात असताना गुरु सिद्धप्पांच्या आईला महाराजांनी पुत्रप्राप्तीचा वर दिला होता. त्यानुसार जन्मास आलेले सिद्धप्पा हे योगभ्रष्ट जीव होते, ते वरील अर्थाने. जन्मोजन्मीच्या साधनेने चित्तशुद्धी होतीच. त्यामुळे या जन्मात मठाची श्रीमंती लाभूनही ते उन्मत्त झाले नव्हते की प्रपंचात गुंतले नव्हते. पण मठाच्या उपाधीने आणि योग साधनेच्या अंतिम टप्प्यात आल्याने ते अस्वस्थ मात्र जरूर होते. सद्गुरूंच्या सानिध्यात येताच त्यांच्या हृदयात ज्ञानाचा उजेड पसरला. तरीही जात पात, वर्ण, आश्रम धर्म, विधी निषेध, मठमहंतीचा अभिमान यातून मुक्त होण्यासाठी महाराजांनी त्यांना धनगराची भाकरी खाऊ घातली. ही भाकरी साधीसुधी नव्हती. ब्रह्म तदाकार वृत्तीची ती भाकरी होती. ती खाऊन खऱ्या अर्थाने गुरु सिद्धप्पा सिद्ध गुरु झाले. धन्यवाद.